नमस्कार. एम मराठीच्या महापालिका रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या व अधिकृत उमेदवारांची भूमिका जाणून घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 14 मधील नितीन कृष्णात भुते हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण अधिक जाणून घेऊया. साहेब, काय सांगाल, आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट नितीन कृष्णात भुते. मी प्रभाग क्रमांक 14 क मधून ही निवडणूक लढवत आहे. मी शिवशाहू विकास आघाडी पक्षाचा एक अधिकृत उमेदवार आहे. तुम्हाला काय वाटते की तुम्ही एक उच्च शिक्षित वकिली पेशातले आहे, शिकलेला माणूस महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर नागरिकांना याचा कितपत फायदा होईल? नक्कीच सर्व नागरिकांना, प्रभाग नंबर 14 मधल्या सर्व नागरिकांना याचं, मी BTech आहे, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग केलेलं आहे, BSL, LLB, LLMपर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळं माझ्या क्वालिफिकेशनचा नक्की आणि पूर्ण तसं बघायला गेलं तर आमच्या पूर्ण पॅनेलमध्ये सर्व एज्युकेटेड उमेदवार असल्याकारणाने त्या क्वालिफिकेशनचा नक्की फायदा होणार आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांना. मग शासनाच्या विविध योजना असतील म्हणा, रस्ते, लाईट, पाणी, हा तर काय रेग्युलर प्रश्न आहेच. त्याच्यावर आम्ही पूर्ण शिवशाहू विकास आघाडी काम, आमचे पक्षश्रेष्ठी म्हणा किंवा आम्ही म्हणा, हे सर्व मिळून करत आहोतच. पण मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता या राजकारणामध्ये येऊन हे 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या हिशोबानं मी जनतेची सेवा करण्याकरता आणि पूर्ण इचलकरंजीमध्ये 14 नंबर प्रभाग हा नावाजण्यासारखा आणि एक नंबर नावाजण्यात येईल अशा पद्धतीचा मी करून दाखवणार. आपली महापालिकेत निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसातील प्रमुख प्राधान्य आणि कामे कोणती असतील? बघा, पाण्याचा प्रश्न तर मेन आहेच. पहिल्या 100 दिवसातील पक्षश्रेष्ठींच्या सर्व आमच्या चर्चा करून मेन पाण्याचा प्रश्न तर मेन आहे. रस्ते, लाईट हे सोडून बाकीच्या आणि काय सुविधा असतील त्याच्यावर, नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधा असतील, शिक्षणाच्या व्यवस्था असतील, त्याच्याबद्दल आम्ही जास्त आज आमचा जाहीरनामा झालेला आहे, प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्व डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आमच्या पक्षाकडून. प्राधान्याने तुम्ही आता शैक्षणिक क्षेत्रामधील गरीब व गरजू मुलांसाठी काय योजना असतील तुमच्या? शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर माझा जास्त फोकस शिक्षणाकडे असणार आहे. आपल्या प्रभागातील गरजू आणि गरीब व्यक्तींना, मी लहान मुलांना असेल किंवा कॉलेज कुमार असतील किंवा कॉलेज कुमारी असतील, ह्या सर्वांना जेवढी मदत करता येईल, शासनाच्या विविध योजना असतील त्या पुरेपूर शेवटपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याच्या पर्यंत पोचतील अशा पद्धतीनं मी 100% माझं योगदान देणार आहे. आता निवडणुकीमध्ये म्हटल्यानंतर आरोप प्रत्यारोप तर होतच असतात. दबावाचं राजकारण वगैरे काय, असं तुम्हाला काय वाटतं, याचं काय? दबावाचं राजकारण म्हणाल तर 2 जानेवारीला अर्ज माघार घ्यायचा ज्यावेळेस दिवस होता, त्यावेळेस मला बरेच फोन म्हणा किंवा मेडिएटर्स कॉन्टॅक्ट करत होते. पण मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचा आशीर्वाद घेऊन फॉर्म भरायला गेलो होतो. म्हणून माझ्या पाठीशी एक जनतेचं पण एक बळ आहे आणि त्यामुळं मी काय कुणाला नमलो नाही आणि मी फॉर्म हा लढाईसाठी भरला आहे आणि माघार घ्यायसाठी नाही. तुम्ही एक वेल सेटल, वेल एज्युकेटेड आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत जी संकल्पना आहे ती इचलकरंजीसाठी कितपत फायदेशीर ठरेल? स्मार्ट सिटी अंतर्गत जी संकल्पना आहे ती इचलकरंजीसाठी फार फायद्याची ठरेल. कारण कनेक्टिव्हिटी जर तुम्ही बघाल तर आज कोल्हापूर एअरपोर्ट इथून 30 किलोमीटर आहे, पण जी कनेक्टिव्हिटी नाही आहे, रस्ते म्हणा, मुंबईहून दिल्लीला माणूस आज अर्धा तासात येतो आहे, पण कोल्हापूर एअरपोर्टवरून इचलकरंजीमध्ये यायला 1 तास लागतो आहे. आणि हॉटेल म्हणा, चांगल्या सुखसोयी बाहेरच्या नागरिकांना म्हणा, किंवा इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योग हा करोडो रुपये चालू आहे. टर्नओव्हर फार मोठा आहे आपल्या वस्त्रनगरीचा. तर कुठंतरी बाहेरच्या ग्राहकांना किंवा बाहेरच्या नागरिकांना इचलकरंजीमध्ये येऊन चांगल्या सुखसुविधा आपण जर प्रदान दिलो तर नक्कीच इचलकरंजीमध्ये टेक्स्टाईल जे डेव्हलपमेंट आहे ते डबल पटीनं होण्याची आपल्याला अपेक्षा आहे आणि त्याच्यावर आपण भरपूर वर्किंग करणार आहोत. आता प्रभागातील नागरिकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात आहेत, त्याचबरोबर त्यासाठी तुम्ही ठोस उपाययोजना तुमची काय असणार आहे?
प्रभागातील अडचणी दूर करायचं म्हटलं तर ठोस उपाययोजना म्हणजे जी ई सेवा ई बस सेवा जी मंजूर झालेली आहे महापालिकेला, त्या कमीत कमी दरात किंवा फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण नागरिकांना जर देऊ शकत असेल तर त्याच्यावर पण आपण वर्किंग करूया. प्लस आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा आपण जास्तीत जास्त गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत देता येतील काय, किंवा आपण त्या मोफतच द्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया. नागरिकांना एक वारंवार जनतेतला नगरसेवक हवा असतो, त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी थेट संवाद कसा साधणार? जनतेतील मी सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळे नागरिकांच्या थेट संपर्कात आहे. मला कोणत्याही नागरिकांनी फोन जर केला तर मी माझी 2 व्हीलर ॲक्टिवा घेऊन सरळ त्या नागरिकाच्या दारात जाऊ शकतो आहे. माझी कनेक्टिव्हिटी चांगली आहे. 24 तास काम करणारा मी एक व्यावसायिक आहे. माझं कामसुद्धा म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं म्हणा किंवा 24 तासमध्ये चालूच असते. त्यामुळं मी कायम रिचेबल राहणार. 100% सर्व जनतेचा मी रिचेबल असणार 24 तास. मला कधीही फोन केला तर 2 व्हीलर घेऊन मी तुमच्या दारात येईन. प्रभागाबरोबरच इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं पुढचं ध्येय काय असणार आहे? इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासाची ध्येयाबद्दल बोलणं झालं तर सर्व इचलकरंजीमधील जेवढे अराउंड रिंग रोड आहेत किंवा विदिन द सिटी रोड आहेत ते अशा क्वालिटीचे बनवायचे, पुढचे 10 वर्ष 15 वर्षे ते परत उकरले नाही गेले पाहिजेत. अशा पद्धतीनं चांगले रस्ते आणि स्ट्रीट लाईटची सुविधा म्हणा ती 1 नंबर प्रणालीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने करून घेऊया. सध्या आपण जर सगळीकडे बघितलं तर धुळीचं साम्राज्य आहे. पूर्ण इचलकरंजी आपण धूळमुक्त करूया. याच्याबद्दल मला काही शंका नाही की शिवशाहू विकास आघाडीचे सर्व पक्षश्रेष्ठी किंवा निवडून येणारे जे आपले नगरसेवक आहेत ह्याच्याबद्दल 100% तुम्हाला कटिबद्ध आहेत. एक सर्वसामान्य घरातला शिकलेला वकील असलेला माणूस महानगरपालिकेत निवडून जाणार, त्याबद्दल तुमचा नागरिकांकडून तुम्हाला कसा प्रतिसाद आहे? नागरिकांच्याकडून मला फार चांगला प्रतिसाद आहेत. आता आम्ही जिथं जिथं जातो आहे आपलं क्वालिफिकेशन बघून म्हणा किंवा बॅकग्राऊंड जे लोक आम्ही जायच्या आधी लोक आमचे बॅकग्राऊंड काढलेलं असतात, विचारतात. त्यांना मग ते पटतं आहे की बाबा नाही क्वालिफिकेशन असलेली चांगले क्वालिफिकेशन असलेली लोक राजकारणामध्ये येऊ इच्छित आहेत, तर त्यांनी आमचं स्वागतच करत आहेत. त्यात काय दुमत नाही आहे आणि नक्कीच मी चांगल्या मताने निवडून येणार अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद साहेब. आपल्या भावी वाटचालीत एम मराठी चॅनलकडून शुभेच्छा. थँक्यू. प्रभाग क्रमांक 14 मध्ये अधिकृत उमेदवार शिवशाहू विकास आघाडीकडून नितीन कृष्णात भोते हे आपल्यासोबत उपस्थित होते. त्यांच्याकडून आपण इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या आपण जाणून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर नागरिकांच्या अडचणी कशा सोडणार या देखील त्यांच्याकडून उपाययोजना भरपूर जाणून घेतलेल्या आहेत. कॅमेरामन निखिल बिसेसह मी रोहन हेरलगे, एम मराठी, इचलकरंजी.